5 टर्म आमदार असलेल्या, माजी सहकार मंत्री असलेल्या बाळासाहेब पाटील यांचा तुम्ही पराभव केलात. मला असं वाटतं की हे एक मोठं चॅलेंज होतं. आणि कसं काय हे शक्य झालं? वाटलेलं की आपण जिंकून येऊ, आणि 5 टर्म राहिलेले माजी मंत्री असलेले, सहकार या विभागात काम करून त्यांनी काही निर्णय घेतलेले, असं असताना देखील कराडची जनता जी आहे, उत्तर कराडची, ती तुमच्या मागे उभी राहिली. तर ह्याच्या मागचं गमक काय होतं? खरं तर मी जवळपास 2012 पासून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ताकदीनं काम करायला सुरुवात केली. आणि मागच्या काळामध्ये एक फार मोठा बॅकलॉग त्या ठिकाणी तयार झालेला होता की कोणत्याही कार्यकर्त्याला, छोट्या किंवा तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना ह्यांचा डायरेक्ट अप्रोच होत नव्हता. आणि ही गोष्ट आम्ही ओळखली आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे छोटे कार्यकर्ते आहेत, डायरेक्ट लोकांशी कॉन्व्हर्सेशन केलं आणि त्या माध्यमातून एक संघटन तयार केलं. आणि या संघटनाच्या माध्यमातून आज जर आपण बघितलं तर बऱ्याचशा गावामध्ये आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेचे काही कार्यकर्ते माझे सरपंच आहेत, काही उपसरपंच आहेत, काही सोसायटीला चेअरमन आहेत, आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन बांधता आलं. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 25 वर्षाची सत्ता उलटवण्यामध्ये ह्या मंडळींचं फार मोठं सहकार्य झालं. आणि महिलांमध्ये सुद्धा मी त्यावेळेला पाहिलं की त्यांनासुद्धा एक व्यासपीठची गरज होती. आणि त्या अनुषंगानं स्वाभिमानी महिला सख्य मंचच्या माध्यमातून माझी आई जिल्हा परिषद सदस्य होती, त्याच पद्धतीनं माझी बायको असेल, तसंच माझी वहिनी आत्ता जे भारतीय जनता पार्टीच्या सातारा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा महिलांमध्ये, युवतींमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम, त्यांच्या हाताला रोजगार देण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी मग शिलाई मशीनचं वाटप असेल, त्याच पद्धतीनं त्यांना जे काय लागणारे महिलांच्या विषयाच्या अनुषंगानं कॅम्प घेणं असेल, आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीचं संघटन पण तयार झालं. आणि आज शेतकऱ्यांना स्प्रे पंप असतील, असे नवनवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू केले. मुलींना सायकल वाटप, अशा माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं संघटन त्या ठिकाणी उभं करता आलं. आणि खऱ्या अर्थानं 25 वर्षाची सत्ता या ठिकाणी आम्हाला हस्तगत करण्यामध्ये जे यश आलं, त्यामध्ये हा सर्वच घटकांचा फार मोठा वाटा आहे. खरं तर सातारा, कराड या भागामध्ये राजकारणी भरपूर आहेत. तिथे आपला निभाव लागेल असं वाटलं होतं? 100% मला 2024च्या इलेक्शनला ज्या वेळेला मतदान झालं, अतिशय मी बिनधास्त होतो की मला माहीत होतं मी 40 ते 50 हजार मताच्या लीडनं निवडून येणार आहे. कारण मतदारसंघामध्ये सलग 12-13 वर्ष जरी त्या ठिकाणी पराजय झाला तरी आम्ही त्याच दिवसापासून पुन्हा सुरुवात करत होतो. आणि त्या अनुषंगानं ह्यावेळेला मला कॉन्फिडन्स होता की आपण चांगल्या मताधिक्यानं निवडून येऊ. मागच्या शासनाने केलेलं काम त्यामध्ये पाठीशी होतं. त्याच पद्धतीनं आत्ता आमदार झाल्यानंतर जवळपास मी मागच्या 2.25 वर्षामध्ये 1,500 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणलेला आहे. आणि आमचं टार्गेट आहे की ह्या 5 वर्षामध्ये 5,000 कोटी रुपये या ठिकाणी मतदारसंघामध्ये 5,000 कोटी रुपयांची कामं आपल्याला करायची आहेत. आणि जो काय बॅकलॉग आहे, ह्या बॅकलॉगला आम्ही संधी समजतो. आणि ह्या बॅकलॉगचा संधीच्या या ठिकाणी निधी आणून त्याचं संधीमध्ये रूपांतर करण्याचं काम येणारे मी 5 वर्षामध्ये करतोय. त्यामुळे मला खात्री आहे की 100% की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कराड उत्तरची जनता ही कायम मला सहकार्य करेल, साथ देईल.